आणि जोरदार मारलेला फटका, नक्कीच पहिल्या चेंडूवर हा षटकार, पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. दुसरा चेंडू आणि बघूया, नक्कीच वाईट चेंडू स्वतः धीरज मोकल यांनी सोडून दिलेला आहे. एक चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक रॉबर्ट यांच्या माध्यमातून. एक चेंडूवर एक षटकार तर आलेला आहे. बघूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार नरेश मोकल. पुण्याचा जोरदार मारलेला फटका, चेंडू माग, बघूया स्वतः नरेश मोकल यांचे पुत्र. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. मला वाटतं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण रुद्र मोकल यांच्या माध्यमातून. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडू. आता बघूया नव्याने स्ट्राईकला स्वतः संघनायक ऋषिकेश ठाकूर. आणि आता मात्र पहिल्याच चेंडूवर गली काढण्याच्या रूपाने बघूया आपण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अनिल कडू उर्फ छोट्या यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू जातो निर्धाव. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. पहिल्याच चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर वाईट चेंडू. तर बघूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटकड असावी आणि एक धावसंख्या. मुलाला 500 रुपये भेटले, ते आता स्वतःच्या खिशामध्ये ठेवण्यासाठी विशाल ठाकूर पुन्हा एकदा मंचावर. बघूया विशाल ठाकूर यांना काय करता आलं, पण मुलांनी 3 चेंडू निर्धाव टाकून आई गावदेवी प्रसन्न या संघाला पुढच्या. आणि आता मात्र बघूया हवेमध्ये झेल, झेल खाली स्वतः नरेश मोकल आणि धीरज मोकल यांचा काशा गुंडाळलेला आहे. तर बघूया पहिला गडी बाद होतोय बांगडी उत्तानी अवदसा घरात धीरज मोकल यांच्या माध्यमातून. फटका मिळतोय साहिल एंटरप्राइजेस नावाकडे या संघाला. तर धीरज मोकल यांची जागा भरून काढण्यासाठी बघूया नवीन फलंदाज साहिल एंटरप्राइजेस यांचा 12वा. साहिल एंटरप्राइजेस आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तर धीरज मोकल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रवीण कडू, 40+ मास्टर प्रवीण कडू. बघूया आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारचा आता त्यांच्या खेळीची गरज आहे मला वाटते आता साहिल एंटरप्राइजेस नावाखाली या संघाला. तर बघूया या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या 1 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या आणि बाकीच्या पुढच्या चेंडूवर फक्त 2 धावा, म्हणजे एकूण 9 धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. जोरदार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बघूया. आणि आता मात्र हा चेंडू जातोय खराब, वाईड. आणि वाईडच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. बघूया नरेश मोकल. तसं बघायचं गेलं तर सुंदर षटक म्हणता येईल. नरेश मोकल यांच्या माध्यमातून शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार पुन्हा एकदा नरेश मोकल. आता मात्र बघूया जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. षटक संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेले आहे ते नरेश मोकल यांना. धीरज मोकल यांच्या माध्यमातून गडी बाद केला नरेश मोकल यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 10, गडी बाद झालेली ते 1. तर बघूया
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर शंकर ठाकूर खेळण्यासाठी तयार. बघूया ऋषिकेश ठाकूर आणि प्रवीण कडू. पुन्हा एकदा पंचांना विनंती करतोय की आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. टाइम अलर्ट त्यांना द्यायचा आहे, कारण आधीच सामने सुरू होण्यासाठी खूप उशीर झालेले आहे. त्यांच्यामुळे पंचांना पुन्हा एकदा विनंती करतोय. सतीश गरज आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. शंकर ठाकूर आपल्या गोंधळाच्या मार्कवर तयार. शंकर ठाकूर हे सांघिक दुसरं षटक असल्या कारणानं सर्कल प्रतिबंध असतील. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि बाकीच्या सर्कलच्या आतमध्ये. तर बघूया पहिला चेंडू शंकर यांचा आणि आता मात्र जोरदार मारलेला फटका नक्कीच जातोय हा चौकार. बघूया रुद्र मोकल यांनी सांगितलेले की हा चौकार आहे. तर पहिला चौकार मला वाटतं ऋषिकेश ठाकूर यांच्या माध्यमातून षटकाची सुरुवात. बघूया पहिलं षटक जेव्हा सुरुवात झालं ना तेव्हा पहिल्या चेंडूवर पहिला षटकार धीरज मोकल यांच्या माध्यमातून आला होता आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तर ऋषिकेश ठाकूर यांच्या माध्यमातून पहिला चौकार येतोय. बघूया बाकीचे पुढचे चेंडू. ज्याप्रमाणे नरेश मोकल यांनी अतिशय सुंदर षटक संपवलं, त्याचप्रमाणे शंकर ठाकूर हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तसं काय करतील का बघायचं आहे. दुसरा चेंडू रिवर्सच्या माध्यमातून नक्कीच चौकार जाईल. दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार ऋषिकेश ठाकूर यांच्या माध्यमातून. बघूया चौकार हॅट्रिक मारील का ऋषिकेश ठाकूर. आणि आता मात्र सोडून दिलेला आहे. नक्कीच चेंडू जातोय खराब. धावसंख्या झालेली ती 18-19. या खराब चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. चौकार हॅट्रिक पूर्ण करतोय की बघायचा आहे ऋषिकेश ठाकूर. पुन्हा एकदा चेंडू जातोय खराब. धावसंख्या झाली ती 20. अशाच खराब चेंडूंची गरज आहे. मग तूच जेवून जा ना त्यांना. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि आता मात्र चेंडू खाली स्वतः शंकर ठाकूर आणि झेलबाद ऋषिकेश ठाकूर. अतिशय मोठा झटका सायलेंट रेपजेस नावाखाली संघाला, कारण स्वतः कर्णधार बाद होतात. वैयक्तिक मला वाटतं 9 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा सामना केला ऋषिकेश ठाकूर आणि 9 धावसंख्येवर बाद होतोय. आणि बघूया आता मात्र रुबे 11 नावाखाली संघाच्या तंबूमध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण विरोधी संघाचा संघनायक बाद होतोय आणि संघनायकाची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपला गडी बाद झाल्यानंतर लवकरात लवकर पुढचा फलंदाज मैदानामध्ये यायचा आहे. हा पंचांनी सांगितलेला टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळं तर बघूया ऋषिकेश ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मला वाटतंय स्वराज ठाकूर. ऋषिकेश ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी धावसंख्या झालेली ती 20. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र चेंडू जाते खराब. या षटकातील मला वाटतं या षटकातील हा 3रा चेंडू खराब. स्वराज ठाकूर. बघूया पुन्हा एकदा चौथा. या षटकातील चौथा चेंडू वाईट टाकतो शंकर ठाकूर. त्याच्यामध्ये महत्वाचा फलंदाज सुद्धा बाद केला शंकर ठाकूर यांच्याकडून, त्याच्यामुळे शंकर ठाकूर यांच्यामुळे. आणि आता मात्र जोरदार मारलेला फटका आणि झेल.
पुन्हा एकदा रुद्र मोकल यांच्याकडून चांगला झेल आणि धावसंख्या झाली ती 22. या षटकातील अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 22. शंकर ठाकूर वारंवार खराब चेंडू टाकतात पण 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं, त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं मला संघनायकाकडून नाराजी व्यक्त केली जात नाही. कारण 4 चेंडू जरी त्यांनी वाईट टाकले पण महत्वाचे 2 फलंदाज बाद केलेत. आणि आता मात्र बघूया स्वराज ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर दिलीप ठाकूर. बघूया या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया शंकर ठाकूर यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी होतोय. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. दिलीप ठाकूर बघूया पहिला चेंडू खेळतात निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 22. 3 गडी बाद 22. आता मात्र जोरदार मारलेला फटका नक्कीच जाईल चौकार. या षटकामध्ये शंकर ठाकूर यांनी 16 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. कारण 3 चौकार आणि 4 वाईट अशा प्रकारे आणि 2 गडी बाद अशा प्रकारे या षटकाचं विवरण होतं. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन बघूया पंच पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय अजून गोलंदाज मार्कवर आलेला नाही. आता मात्र रुबी इलेव्हन संघाला सांगतोय की आपल्याला धावांची पेनल्टी मिळेल. कारण क्षेत्ररक्षणामध्ये त्यांच्याकडून वारंवार अतिशय वेळ घेतला जातो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांना आता शेवटची वॉर्निंग रुबी इलेव्हन संघासाठी. सतीश घरात बघूया स्वतः संघनायक. आणि आता बघूया चांगलं क्षेत्ररक्षण शंकर ठाकूर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एकच धाव. चांगला फटका होता ऑफच्या दिशेने प्रवीण कडू यांच्या बॅटमधून निघालेला. नक्कीच चौकार जाण्याच्या मार्गावर होता पण चांगलं क्षेत्ररक्षण शंकर ठाकूर यांचं आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. तर पुन्हा एकदा सतीश घरत. आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न दिलीप ठाकूर यांचा. चेंडू जातो निर्धाव. दुसरा चेंडू निर्धाव. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी कारण स्वतः संघनायक आहेत सतीश घरत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीची बॅट आणि आता मात्र मला वाटतंय फलंदाज बाद आहे का? हा, फलंदाज बाद. 3ऱ्या चेंडूवर सफलता मिळतोय सतीश. दिलीप ठाकूर यांच्या जागा भरून काढण्यासाठी ओडिसा रिटर्न. राज मात्रे स्वतः ओडिसा रिटर्न. मला वाटतं फिरायला गेले होते ओडिसाला पण गावकप साठी स्वतः फ्लाईटचे तिकीट काढून स्वतः खेळण्यासाठी ते आलेले आहेत. त्याच्यामुळे ओडिसा रिटर्न राज म्हात्रे. 3 षटकाराला 3000 सूरज ठाकूर यांच्याकडून. 3 षटकार मारा 3000 रुपये मिळवा. पहिला चेंडू पहिला षटकार नक्कीच. तीन चेंडूवर 3 षटकार मारा आणि 3000 रुपये मिळवा. सूरज ठाकूर यांच्याकडून पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच आलेला आहे. बघूया आता फक्त 2 षटकार मारायचे आहेत.
आणि आता तर स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि आता मात्र सतीश गरत अतिशय हुशार गोलंदाज म्हणता येईल. आधीच्या चेंडूवर षटकार मारला, पुढचा चेंडू लगेच त्याच्यामध्ये बदल केला. स्लोवर पद्धतीचा चेंडू त्याच्यामध्ये फसतोय राज म्हात्रे आणि या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केला सतीश गरत यानं, एक गडीबाद केलाय. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे. राज म्हात्रे खेळण्यासाठी तयार आणि अतिशय सुंदर. आता मात्र एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल अक्षय तांडेल यांचं. धावसंख्या झाली ती 34. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34. गडीबाद झालेले ते 4. बघूया पाणी करत. पाणी उदे. तर पुढचा षटक टाकण्यासाठी तयार. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू माग. शंकर ठाकूर यांनी स्वतःला थांबवलेला आहे. ही बघा ओडीचा रिटर्न झाली. तर बघूया रुद्र मोकल. अतिशय सुंदर फटका मारला होता राज म्हात्रे यांनी, पण दुसऱ्या धावेचा मोह काय त्यांना आवडता आला नाही. दुसरी धाव घेताना मला वाटतं कॉलिंग मध्ये त्यांचं काहीतरी मला वाटतं त्यांची चूक झाली आणि धावचीच्या स्वरूपात बाद झालेला. तर राज म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः रोहन म्हात्रे. रोहन एवढा गोरा झाला कसा? सनस्क्रीम शाबास. पुढचा चेंडू रुद्र मोकल यांचा जोरदार मारलेला. नक्कीच षटकार, नक्कीच अतिशय मोठा फटका. धावसंख्या झाली 41. राज म्हात्रे बाद झाला, पण त्याची कमी काही मी संघाला भासवू देणार नाही असंच काहीतरी सांगत असताना प्रवीण कडू अतिशय भला मोठा षटकार. प्रवीण कडू यांच्या माध्यमातून प्रोफेशनल प्लेयर, बॉम्बे प्लेयर प्रवीण कडू. बघूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी रुद्र मोकल तयार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा फटका. आता मात्र चेंडू
प्रवीण कडू हुकतोय, चुकतोय, मुकतोय आणि चेंडू जातो निर्धाव. या षटकातील अजूनही मला वाटतंय 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये बघूया किती धावा उभ्या करेल आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली ती 41. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण आता मात्र यष्टी रक्षक सतीश घर यांच्या हातामध्ये झेल येतोय आणि गडी बाद करतोय रुद्र मोकल. 41 धावसंख्येवर हादरा बसतोय साईल एंटरप्राइजेस नावाखाडी संघाला. तर नावागाडी प्रीमियर लीग मध्ये आणि आता मात्र भाई आशिष ठाकूर उर्फ भाई यांच्या माध्यमातून आम्हाला फ्री वायफायची सेवा ज्यांच्याकडून उपलब्ध झाली तेच ते आशिष ठाकूर उर्फ भाई. आता बघूया अतिशय मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो हा आशिष ठाकूर. बघूया हातामध्ये ग्लोव्स घालून मोठा फटका आता येईल का. आणि आता मात्र बघूया जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. भाई दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करील का, नाही. एका धावेवर समाधान मानलंय आशिष ठाकूर यांना. धावसंख्या झालेली ती 42. या षटकातील अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 42. बघूया नव्याने स्ट्राईकला रोहन म्हात्रे. तर याच्या पुढचा होणारा सामना मला वाटतं रिहान एंटरप्राइजेस नावेखाडी आणि गावधनी. षटक संपतोय. अतिशय सुंदर षटक म्हणता येईल रुद्र मोकल यांचं. या षटकामध्ये रुद्र मोकल यांनी धावा खर्च केल्या फक्त 8. गडी बाद केले 1. धावा खर्च केले ते 8. आता शेवटचं षटक बाकी असेल. मला वाटतं राज म्हात्रे यांची विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो. कारण राज म्हात्रे यांच्याकडे मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती साईल एंटरप्राइजेस नावेखाडी संघाला. पण रनआउट एका धावेसाठी त्यांनी आपला भला मोठा विकेट दान केला समोरच्या संघाला. आणि समोरच्या संघाला आता मजबूत स्थितीमध्ये म्हणता येईल, कारण 60 धावा या मैदानावर 2 वेळा सहजरित्या चेस झाल्याच. म्हणजे पण आराध्य ठाकूर यांनी 3 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली आणि भला मोठा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला. तर बघूया आता भाई स्ट्राईकला भाई, तर गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघातर्फे 5वं गोट्या. हा ते काल जिमला गेलो ना तर त्याच्यामुळे खांदा फिरला नसेल. बरोबर आहे. हाच गोट्या तुम्ही बघितला ना 4 षटकामध्ये दुसऱ्या गोलंदाजांना कानमंत्र देण्यासाठी यायचा आणि याचा चेंडू पहिलाच नो. काय साली दुनिया. बघूया भाई यांच्यासाठी फ्री हिट. भाई पुन्हा फुल टच चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली सर्वेश तांडेल आणि आता मात्र चेंडू जमिनीला दान. शंकर ठाकूर यांच्या मधून 1 धाव, 2 धावा पूर्ण. भाई तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न रोहन म्हात्रे आणि आता मात्र हिट मारलेली 3 धावा पूर्ण. गोट्या बघूया पुन्हा एकदा फुल टॉस होता. धावसंख्या 3. भाई काय नाही ना. रिव्ह्यू 1 मिनिट. तर बघूया आशिष ठाकूर यांच्या माध्यमातून बीमर साठी चेक केलं जाईल. खरं आहे चला चुकून बॅटला बॉल लागला ते बीमर तरी चेक करू दे. बघूया लाईव्हच्या माध्यमातून आता नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन्ही पंच अतिशय तीक्ष्ण आहे, त्याच्यामुळं योग्य तो निर्णय त्यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार गोट्या. पुन्हा आता मात्र चांगला फटका चेंडू मागे बघूया रुद्र मोकल आणि हर्षद ठाकूर. ज्वलना फाटला कोलिम बाहेर. पहिला चौकार.
आणि बघूया बाद. रोहन मात्रे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद होतोय. आराध्य नेटवर्कचे मालक आशिष ठाकूर यांच्या माध्यमातून आमच्या या मॅचेससाठी फ्री वायफाय सेवा. आणि बघूया आणि आता मात्र आपले रोहन मात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. तीन षटकार मारले तर जगदीश मोकल यांसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक. सचिन ठाकूर, मंगेश मोकल आणि रणधीर कडू. बघूया ड्रेसिंग तर साला खतरनाक. पहिला चेंडू हा साला पोंग्या. बघूया आणि आता मात्र भाई यांची गेम होता होता वाचली. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मध्ये 3 षटकारासाठी जगदीश मोकल. नुसती बॅट फिरवू नका, चेंडू सीमारेषा बाहेर मारा. गरिबांचा सलमान खान, सूरज ठाकूर आम्हाला माहिती देतात. गरिबांचा सलमान खान, सकाळीचा सचिन तेंडुलकर. आणि बघूया पुढचा चेंडू ती जाईल आणि बाई यांची गेम. चला वायफाय बंद. तर बघूया दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये आशिष ठाकूर बाद होतात. मला वाटते मंगेश मोकर, रणधीर कडू आणि सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक. पण त्याला जगदीश ग्राउंड शॉट मारतोय. मला वाटतं आता त्याला धावेला रन पैसे लावा. स्कोअर झालेला आहे 53 धावसंख्येवर 8 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता मात्र भाई यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विनू तांडेल. बघूया सायलेंडर पाजेसचे मालक निवृत्ती तांडेल, त्याच्यामुळे विनू तांडेल यांना संघामध्ये जागा. पुन्हा एकदा गरिबांचा सलमान. आता मात्र चेंडू जातोय वाईट. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तरी बोलतो 1,500 रुपये मंगेश मोकल यांच्याकडून. शेवटच्या चेंडूवर षटकार मारा, 1,500 रुपये मिळवा. एक डब्ल्यू विनू तांडेल यांच्या आता. आणि आता मात्र बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या विनू, रिक्षा बंद पडली. पहिल्या धाव रिव्ह्यू. तर बघूया पूर्वार्ध संपतोय आणि पूर्वार्धामध्ये धावसंख्या बघूया आपण. दुसरीला आउट आहे, पहिलीला पण आउट आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी गडी बाद आहे, त्याच्यामुळे ही एक धाव आणि मग संघाची धावसंख्या झालेली ती धावसंख्या झाली ती 55. याच्या पुढचा सामना
रियानी एंटरप्राइजेस नावाखाडी विरुद्ध गावधनी नावाखाडी दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. चला सत्यम ठाकूर यांच्या हस्ते शुभ हस्ते या दिवसातील शेवटचा फ्रेश सामना रियानी एंटरप्राइजेस नावेकाडी विरुद्ध गावधनी नावेकाडी. एका बाजूला शैलेश ठाकूर तर दुसऱ्या बाजूला वैभव म्हात्रे. आणि बघूया नाणेफेक जिंकतोय मला वाटतंय रियानी एंटरप्राइजेस नावेकाडी नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. चला बघूया. तर सायलेंट एंटरप्राइजेस नावेकाडी संघाला सुद्धा विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. तर रुबी एलियन नावाकाडी संघ पंच दोन्ही संघांना आपण वान करा. कारण आपल्याला सामन्याला खूप उशीर झालेला आहे. तर रुबी एलियन नावाकाडी संघाची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे. तर सायलेंट एंटरप्राइजेस तुम्हाला सुद्धा विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. तर बघूया रुबी एलियन नावाकाडी संघाकडून सलामीची जोडी 40+ मास्टर आमचे लेजंड या नावाकाडी गावचे नरेश मोकल आणि त्यांच्या समवेत हर्षद ठाकूर रेग्युलर प्रॅक्टिसला नसतात तरी पण गेल्या वर्षी मला वाटतं त्यांनी आपल्या बॅटमधून अर्धशतक मारलं होतं. त्याच्यामुळे अतिशय सुंदर आणि चांगले फलंदाज मानता येईल हे नावाकाडी गावातील हर्षद ठाकूर. कामाअभावी त्यांना रोज प्रॅक्टिसला टाइम मिळत नाही तरी गेल्या वर्षी त्यांनी अर्धशतक मारलं होतं. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आशिष ठाकूर आराध्य वायफाय नेटवर्कचे मालक आशिष ठाकूर यांच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. प्रत्येक वाईट चेंडूसाठी निर्जा इलेव्हन नावा संघाकडून प्रत्येक वाईट चेंडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आशिष ठाकूर चला आम्ही त्यांच्या जागेवर जो पहिलाच षटक टाकला असता. तर सलामीची जोडी नरेश मोकल आणि हर्षद ठाकूर. तर गोलंदाजीसाठी 40+ मास्टर मला वाटतं प्रवीण कडू. अतिशय सुंदर गोलंदाजी सुद्धा प्रवीण कडू यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. बघूया पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार प्रवीण मोकल. सर्कल प्रबंध षटक असल्या कारणाने सर्कलच्या बाहेर फक्त 2 फलंदाज क्षेत्ररक्षक राज म्हात्रे आणि धीरज मोकल. बघूया पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार प्रवीण कडू बघूया पहिला चेंडू आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि बडी बाद. पहिल्या चेंडूवर पहिलाच हादरा नरेश मोकल यांच्यासारखा दांडगा फलंदाज बाद होतोय पहिल्या चेंडूवर LBWच्या स्वरूपात. बघूया रुबी एलियन संघाला पहिल्या चेंडूवर पहिला हादरा मिळतोय. रुबी एलियन संघाला आपल्यासाठी 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल कारण तुमचा फलंदाज बाद होऊन आता थांबलेला आहे आणि दुसरा फलंदाज येत नाहीये. पंच तुम्हाला सुद्धा आम्ही वॉर्न करतोय रुबी एलियन संघासाठी ही शेवटची संधी. आता जर तुमच्याकडून उशीर झाला तर 5 धावांची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल. गडी बाद झाला तर त्याच्या जागेवर दुसरा कोण उतरणार कोण थांबणार हे तुम्ही आत्ताच ठरवून घ्या कारण सामन्यांना आधीच उशीर झालेला आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपल्या सामन्यांना आधीच खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आता खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका. पंच सामना सुरू होण्याच्या आधी दोन्ही संघांना तुम्ही ताकीद द्या नाहीतर 5 धावांची पेनल्टी देण्यासाठी तुमच्याकडे आम्ही हक्क देतो. नवीन फलंदाज गोट्या पुन्हा एकदा आता जोरदार मारायला फटका आणि बघूया आणि मला वाटतं रोहन म्हात्रे यांचं जर लक्ष असतं तर नक्कीच हा झेल झाला असता पण रोहन म्हात्रे यांचं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे हा चौकार मिळतोय.
रुबेलियन संघाला हा चौकार मिळतोय. गोट्या याला पहिल्या चेंडूवर चौकाराच्या माध्यमातून आपल्या धावांचं अकाउंट ओपन करतोय अक्षय तांडेल. तर बघूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रवीण कडू, या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी प्रवीण कडू आपल्या गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला आता मात्र, कारण पहिला चेंडू फेस करत असताना सरळ. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू माग स्वराज ठाकूर, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, चांगली फेकी म्हणता येईल. एका धावेवर पंच सांगतात हा खराब, नो बॉल, बीमर, इट्स अ बीमर. चला, आणि हा खराब चेंडू, बीमर. बघूया धावसंख्या झालेली ती 9, सॉरी धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 11, ज्या सरासरीची गरज होती. फ्री हिट आणि बघूया अतिशय सुंदर फटका म्हणता येईल, पण चेंडू माग धीरज मोकल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मंतपत्र थांबवलंय स्वतःला. धावसंख्या झालेली ती 12. पहिलं षटक संपतंय. जवळजवळ 11 धावेची सरासरी राखायची होती, एक धाव जास्त काढलेले रुबेलियन संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 12, एक गडी बाद 12. धावसंख्या 56 धावेंचा टार्गेट आहे, सॉरी माफ करा, 56 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन स्वतः गोलंदाजी मार्कवर. बघूया धीरज मोकल. आता अक्षय तांडेल बॅट चेंज करत असताना बघूया. आता मात्र मला वाटतं 24 चेंडू मध्ये 24 चेंडू मध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये 44 धावांची गरज आहे. 11च्या रन रेटने मला वाटतं आता 11च्या सरासरीने धावसंख्या उभा करावी लागेल रुबेलियन हवागडी संघाला. 24 चेंडू आणि 44 धावा. पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. तर बघूया 24 चेंडू 44 धावा. वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन धीरज मोकल खेळण्यासाठी तयार. चौकारवीर अक्षय तांडेल. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. चेंडू मागे कुठल्या प्रकारचे धाव नाही, त्याच्यामुळे पहिलाच चेंडू निर्धाव धीरज मोकल यांच्या माध्यमातून. अशाच प्रकारे निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्यासाठी, आपल्या संघाला विजयश्री स्थापन करण्यासाठी निर्धाव चेंडूंची गरज आहे. साईल इंटरप्राइजेस नावाकडे चांगला पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली बघूया स्वतः रोहन म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगला झेल. दुसरा चेंडूवर गडी बाद होतो अक्षय तांडेल यांच्या माध्यमातून. तर बघूया दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतो धीरज मोकल. अक्षय तांडेल याचा कशा गुंडाळलेला आहे, तर अक्षय तांडेल याची जागा भरून काढण्यासाठी संघाचा संघनायक सरसेनापती सतीश गरत. आणि आता मात्र संघाला जर विजयश्री स्थापन करून द्यायचं असेल ना, ते सतीश गरत आणि हर्षद ठाकूर ही जोडी सर्वात महत्वाची ठरणार आहे. कारण ही सर्वात महत्वाचीच जोडी आहे.
सतीश घरत आणि सतीश घरत यांच्या माध्यमातून अतिशय मोठे मोठे षटकार आपल्याला बघायला मिळतात. बघूया आपल्या संघाला आता षटकार चौघरांची गरज आहे. बघूया रुबी 11 संघाच्या विजयाची पताका फडकवण्यामध्ये त्यांना यश येतोय का. सतीश घरत पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. हर्षद ठाकूर बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू माग बघूया स्वराज ठाकूर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एका धावेवर समाधान मानलंय सतीश आणि हर्षदनी. हर्षद ठाकूर यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी. तीन षटकारासाठी 2000 रुपये डीजे निष्ठी यांच्याकडून. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. ऑफच्या दिशेने काहीतरी सर्कल प्रबंध असण्याकारणे ऑफच्या दिशेने काहीतरी खाली जागा म्हणून मला तर जर फटका जर कनेक्ट झाला तर नक्कीच चौकार मिळेल हे हर्षद ठाकूरला सुद्धा माहिती आहे. पण ते फटका मारण्यामध्ये हुकतात, चुकतात, मुकतात आणि चेंडू जातो निर्धाव. या षटकातील मला वाटते अजूनही दोन चेंडू अजूनही दोन चेंडू आणि आता मात्र जोरदार मारलेला फटका. चेंडू खाली. राज मात्रे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मला वाटतं 2 धावा वाचवलेल्या आहेत. त्या 2 धावा वाचवलेल्या आहेत राज मात्रे यांनी. आपल्या संघासाठी अशाच मला वाटतं क्षेत्ररक्षण ही गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 15. आता मात्र जोरदार मारलेला फटका. स्वराज ठाकूर आणि बाद. हर्षद ठाकूर बाद होतात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल स्वराज ठाकूर यांच्या माध्यमातून आणि अतिशय सुंदर षटक म्हणता येईल धीरज मोकल यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. ते धीरज मोकल यांनी आपल्या संघासाठी उपयुक्त षटक म्हणता येईल. फक्त 3 धावांचं षटक आणि 2 गडी बाद केले धीरज मोकल यांनी. बघूया आता मात्र सतीश घरत यांच्या खांद्यावर आता आपल्या संघाच्या विजयाची धुरा आलेली आहे. सतीश घरत यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार नाही तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार जरी मारले तर करण मोगल यांच्याकडून 1000 रुपये, केतन मात्रे यांच्याकडून 1000 रुपये, अक्षय मोगल यांच्याकडून 1000 रुपये, सूरज ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये म्हणजे 4000 रुपये एकूण मिळतील. फक्त 3 चौकार नाही तर 3 षटकार मारा. आणि 6 चेंडूवर 6 षटकारसाठी अक्षय म्हात्रे यांच्याकडून 6000 रुपये. चौकार षटकारांची आतिषबाजी केली. संघ सुद्धा विजयश्री होईल आणि सतीश घरत सुद्धा मालामाल होईल. एवढे पैसे सतीश घरत यांच्यावर लागलेत. 18 चेंडू 41 धावांची गरज. बघूया राज म्हात्रे. पहिला चेंडू सोडून दिला. आणि आता काहीतरी झालंय, घडलंय. बघूया पंच काय इशारा आपला. काय नाही ना, तेच सांगते वरात गेल्यावर मेकअप करून काय फायदा आहे. तर बघूया सतीश घरत 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार मारा आणि 4000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. पहिला चेंडू निर्धाव सोडून दिला. सतीश घरतला वाटलं असेल की हा वाईड असावा पण तरी हा निर्धाव चेंडू. बघूया अतिशय खतरनाक गोलंदाज म्हणता येईल राज म्हात्रे. आता मात्र जोरदार मारलेला फटका. चेंडू माग स्वराज ठाकूर. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली, सुंदर फेकी स्वराज ठाकूर यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर. मला वाटतं सायलेंट ट्रेपाजेस मध्ये अतिशय सुंदर गोलंदाज आहेत. अजून मात्र मला वाटतं स्वराज ठाकूर यांची गोलंदाजी बाकी असावी. स्वतः आशिष ठाकूर आहेत की जे ब्लॉक होल मध्ये टाकण्यामध्ये
अतिशय पटाईत. प्रत्येक वाईटसाठी त्यांना सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. हायट्रिकसाठी 2000 रुपये. चला गोलंदाजीसाठी आला सुद्धा नाही तेव्हाच बक्षिसं लागलेत भाई यांच्यासाठी. भाईयाचा दबदबा बघूया. आता गोलंदाज मोठ्या पाड्यातील, फलंदाज मोठ्या पाड्यातील, गोलंदाज डावखा, फलंदाज डावखा. पहिला चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय सुंदर षटक म्हणता येईल आधी या षटकातील. आता मात्र 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये एक फक्त धाव दिलेली आहे. 18 चेंडू मध्ये 41 धावांची गरज होती. आता मात्र 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव आलेली आहे. आणि बघूया त्रिफोला बाद. त्रिफोलाचीच झालेला शंकर ठाकूर. फर्निचर डिस्ट्रॉय केलं शंकर ठाकूर यांचं. या आमच्या नावेगाडी प्रीमियर लीग साठी अनेक थोर देणगीदारांनी आम्हाला देणग्या दिलेल्या आहेत. कारण या देणगीमुळेच आपल्या प्रत्येक शृंखला पार पडत असतात. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर या षटकातील किती चेंडू? या षटकातील अजून 2 चेंडू आहेत. 2 चेंडू समाप्तीनंतर आपण सांगू. बघूया पुढचा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक धाव दिलेली आहे. मला वाटतंय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे फक्त एक. या आता मात्र समीकरण बदलतंय. या आणि आता मात्र जोरदार मारलेला फटका. नक्कीच हा षटकार. बघूया शेवटचा चेंडू डब्ल्यू याच्या माध्यमातून षटकार. नवसंजीवनी देणारा षटकार असेल. कारण आता 12 चेंडू मध्ये समीकरण झालेले आहे. ते 12 चेंडू आणि 34. 12 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. बघूया सतीश घरत अजूनही संघाचा संघनायक. पाणी माझी खासदार हाय. तर आताच मी म्हटलं होतं या शृंखलेसाठी सतीश गरज यांच्याकडून प्रत्येक संघाला 2 केल्यांचे फणे आणि थम्सअप. तर हिराजी ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, रोहित कडू यांच्याकडून 500 रुपये, श्रीधर मोकल साहेब यांच्याकडून 1000 रुपये, वैभव मात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आणि कोल्ड ड्रिंक ज्यूस त्यांच्या माध्यमातून करण मोकल यांच्याकडून आपल्या या शृंखलेसाठी पाण्याची सोय झालेली आहे. दशरथ ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये. तर आपल्या या रायगडचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांकडून या शृंखलेसाठी तब्बल 2 लाख रुपये. तर नावागावचे आपल्या नावा ग्रामपंचायतचे डॅशिंग सरपंच विजेंद्र पाटील यांच्याकडून या शृंखलेसाठी 20,000 रुपये. अशा दानशूर दातृत्वांचा मी मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतो. हॅलो चला सतीश गरज यांच्यासाठी भूषण गरज यांच्या माध्यमातून जहाजावरून पैसे लावलेत. 6 षटकार मारले तर 10,000 रुपये.
चला त्याला पण कॉन्फिडन्स आहे, सध्या काही कामाचा नाही, मेसेजच तसा पाठवलाय. तर बघूया पुढचा पुढचा षटक वैयक्तिक पहिलं सांघिक संघाकडून चौथं षटक स्वराज ठाकूर सतीश गराड अजूनही या खेळपट्टीवर. आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न सतीश करत बाद. साला मला वाटते सतीशचा खेळ चांगला झाला असता, याचं 1000 त्याचं 1000 फुकट पण होती ते सतीशला. तर बघूया आता सतीश गरज बाद झालेला आहे, संघाचा संघ नायक सर सेनापती बाद होतोय. तर सतीश गरज यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रुद्र मोकल. रुद्र मोकल हे सुद्धा चांगलं फलंदाज आहे, चांगली गोलंदाजी सुद्धा करतात. चांगली गोलंदाजी आपल्याला पूर्वार्धामध्ये बघायला मिळाली, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का. डब्लू मला वाटतं एकही दिवशी प्रॅक्टिसला आला नव्हता, पण राज म्हात्रे याच्यासारख्या चांगल्या गोलंदाजीवर षटकार मारला. ही डब्ल्यूची ख्याती आहे, एकदा येतो खेळायला पण एकतरी षटकार मारणार. तर बघूया आता सतीश गरज यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रुद्र मोकल. आता मात्र समीकरण बदलतंय, 11 चेंडू आणि 34 धावा. 11 चेंडू 34 धावांचं आव्हान. आता मात्र सामना कठीण होत चालेल तर रुबी 11 संघासाठी. तर सामन्यामध्ये शिरकाव केलाय, मजबूत स्थितीमध्ये शिरकाव केलाय साहिल एंटरप्राइजेस नावाखाडी संघाने. आणि आता मात्र बघूया एकच धाव मला लागते, चांगला फटका म्हणता येईल पण ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला रुद्र मोकल यानं. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. तर आता मात्र स्ट्राईकला तो षटकारवीर डब्लू सूर्यकांत तांडेल, प्रेमाने लोक त्याला डब्लू म्हणतात. तर बघूया 10 चेंडू आणि 33 धावा, जवळजवळ 6 षटकार. 10 चेंडू मागे जवळजवळ 5 षटकार आणि 1 चौकार मारला तरी संघ मला वाटतं विजयश्री होईल. तर बघूया 10 चेंडू 33 धावा, फुलटॉस चेंडू आणि हा चौकार. फुलटॉस चेंडू आणि हा चौकार. बघूया डब्ल्यू यांच्या माध्यमातून, डब्ल्यू यांच्या बॅटमधून हा दुसरा डिक्लेअर फटका. तर बघूया थर्ड अंपायर बॅट्समन रिव्ह्यू बघूया. आहे ना, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. आणि हे फ्री हिट. कल्पेश ठाकूर मधला पाडा, मोठा पाडा 3 6 साठी 1000 रुपये पारितोषिक डब्ल्यू साठी. फ्री हिट. बघूया कशा प्रकारे खेळणार आता डब्ल्यू. पुन्हा एकदा हा पंच नो बॉल. विनूला पहिला बाजूकर, ती पण वधी आहे. हा त्याला याला 1 रन नाही मिळली ना, त्याला कान मंत्र देते, छक्का मारला त्याने. आणि हा सुद्धा नो +6 म्हणजे आता धावसंख्या झालेली आहे 1 मिनिट. डब्ल्यू आता मात्र नवसंजीवनी देण्याचं काम करतोय रुबी 11 संघाला. धावसंख्या झाली ती 35. 21 धावांची गरज आहे, कारण मला वाटतं या षटकामध्ये 2 चेंडू मध्ये 13 धावा दिल्यात. स्वराज ठाकूर आयकॉन गोलंदाज आहे, नाही तो गोलंदाज बाद झाला असता. अजून 4 चेंडू आहेत. पुन्हा एकदा फ्री हिट. बघूया डब्ल्यू खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार.
आत्ता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो निर्धाव. आत्ता मात्र चेंडू निर्धाव जातोय, तरी सुद्धा मला वाटतं आता समीकरण 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. डब्ल्यू याच्या बॅटला जर बॉल लागला ना की षटकार जातोय, कारण अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. आणि आता मात्र ती फलंदाजी फर्निचर डिस्ट्रॉय करतोय डब्ल्यू याचा स्वराज ठाकूर. बघूया डब्ल्यू याने आपल्या संघाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली होती. सुंदर मला वाटतं त्यांच्या माध्यमातून 2 षटकार त्यांच्या फळीतून. मला वाटतं वैयक्तिक डब्ल्यू हा 16 या धावसंख्येवर बाद झाला. आणि आता मात्र बघूया सर्वेश तांडेल, मला वाटतं दोन्ही टोलर एकाच टीम मध्ये आहेत, सतीश गरज आणि सर्वेश तांडेल. तर बघूया आता सर्वेश तांडेल यांच्याकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा असतील. तर रुद्र मोकल हे सुद्धा चांगली फलंदाजी करतात. मला वाटतं दुसऱ्या शेवटच्या षटकामध्ये रुद्र मोकल यांना सुद्धा हवेची साथ मिळेल आणि तेव्हा धावसंख्या मोठ्या प्रमाणात उभी करता येईल रुद्र मोकल यांना. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक खेळण्यासाठी तयार सर्वेश तांडेल. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. चेंडू मग धीरज मोकल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि चांगली फेकी सुद्धा म्हणता. आणि आता बाद. काढण्यासाठी नवीन फलंदाज अनिल कडू उर्फ छोट्या. प्रत्येक गाव कप मध्ये अनिल कडू यांचा सहभाग असतो आणि अशाच खेळाडूंची आम्हाला गरज आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन सुद्धा करतो आणि हार्दिक स्वागत सुद्धा करतो नावागाडी प्रीमियर लीग मध्ये. तर बघूया 7 चेंडू धावसंख्येची गरज आहे ती 20. 7 चेंडू 20 धावा. शेवटचा अजूनही एक षटक बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि आता मात्र बघूया या चेंडूवर एक धाव घेतली असती तर मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये रुद्र मोकल हे स्ट्राईकला आले असते. तर बघूया षटक संपतोय. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. आणि आता मात्र मला वाटतंय नक्कीच आशिष ठाकूर यांचा वापर असेल. आशिष ठाकूर यांच्यासाठी बक्षीस सुद्धा तेवढी लागलेली आहेत. बघूया. आणि हो आशिष ठाकूरच मला वाटतंय. बघूया शेवटचं षटक. आशिष ठाकूर याला निर्जय नावा संघाकडून प्रत्येक षटकारा प्रत्येक वाईट साठी 200 रुपये. विकेट हायट्रिक साठी मयूर ठाकूर यांच्याकडून 2000 रुपये. आणि हे काय आशिष ठाकूर याला गोलंदाजीच नाही. चला शेवटचं षटक. ऋषिकेश ठाकूर स्वतः संघाचा संघनायक खेळण्यासाठी तयार. मला वाटते अनिल कडू. तर बघूया शेवटचं षटक. स्वतः संघाचा संघनायक ऋषिकेश ठाकूर. 6 चेंडू 20 धावांची गरज. बघूया स्ट्राईकला अनिल कडू. तर 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. बघूया ऋषिकेश ठाकूर. पहिला चेंडू अतिशय स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडू हुकतोय अनिल कडू. मी मगाशीच बोललो होतो की शेवटच्या चेंडूवर जर रुद्र मोकल याने एक धाव घेतली असती तर आता मात्र सामन्यामध्ये अतिशय रोमहर्षकपणा आला असता. तरी बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र डॉट.
आता मात्र 6 चेंडू 20 धावांचं समीकरण आता बदलतंय. 4 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा लगातार तिसरा चेंडू निर्धाव अनिल कडू यांच्या माध्यमातून बघूया. आता मात्र कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 3 चेंडू मध्ये 20 धावा होऊ शकत नाही, परंतु बघूया होत्याचं नव्हतं होईल का. आणि आता तर लगातार चौथा चेंडू डॉट अनिल कडू यांच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूवर जर रुद्र मोकल यांनी एक धाव घेतली असती आणि घेण्याची चान्स सुद्धा होती, पण तसा काय त्यांनी तो प्रयत्न केला नाही. आणि आता मात्र लगातार 4 चेंडू निर्धाव जातोय. बघूया निर्धाव षटक येते का ऋषिकेश ठाकूर यांच्या माध्यमातून. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू माग या षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू 19 धावांची गरज. एक चेंडू 19 धावा आणि हा चेंडू जातो निर्धाव. अशा प्रकारे साईल एंटरप्राइजेस नावाखाली संघ विजयश्री होतोय. 18 धावांनी विजयश्री प्रस्थापित केलेली आहे ती साईल एंटरप्राइजेस नावाखाली संघाने. तर या सामन्याचा सामनावीर धीरज मोकल ज्यांच्या माध्यमातून 18 धावांचं योगदान. सॉरी 1 विकेट 2 विकेट 3 रन आणि 7 धावा, त्याच्यामुळे धीरज मोकल या सामन्याचा सामनावीर.